इयत्ता 9वी गणित भाग 2 समांतर रेषा. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 9वी गणित भाग 2 मध्ये आपण सुरू करतोय प्रकरण क्रमांक 2 समांतर रेषा. आपण दोन समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या पुन्हा एकदा आठवायचा प्रयत्न करू. मी तुम्हाला पुन्हा एकदा संगत कोन, आंतरकोन, आंतरवितक्रम कोन आणि बाह्यवितक्रम कोन, त्याच पद्धतीने विरुद्ध कोन, रेषीय जोडीतील कोन पुन्हा आपल्याला स्मरणात आणून देते. आपल्याला समजेल अशी भाषा वापरून किंवा समजेल अशी साधी मांडणी करून मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी सुरुवातीला पाहू संगत कोन. दोन समांतर रेषा व छेदिकेमधील संगत कोनांच्या जोड्या या ठिकाणी एकूण 4 तयार होतात. संगत कोनांच्या एकूण 4 जोड्या आणि संगत कोनाचा गुणधर्म संगत कोन एकरूप असतात. संगत कोनांच्या एकूण 4 जोड्या आणि संगत कोन एकरूप असतात. आता ते कोणत्या ठिकाणी आहेत बघा. दोन समांतर रेषांच्या वरची जोडी आणि छेदिकेच्या एकाच अंगास असणारी किंवा समांतर रेषांच्या आतील किंवा समांतर रेषांच्या खालील, दोन समांतर रेषांच्या खालील मात्र छेदिकेच्या एकाच अंगास असणारी. त्याच पद्धतीनं इथेही तीच सेम कंडिशन. समांतर रेषांच्या वरची आणि छेदिकेच्या उजव्या बाजूची जोडी म्हणजे उदाहरणार्थ ए व ई, आणि दुसरी जोडी समांतर रेषांच्या खालच्या बाजूची आणि छेदिकेच्या एकाच अंगास असणारी कोन बी व कोन एफ. पुन्हा एकदा कोन डी व कोन एच. दिसताना आपल्याला बघा कोनाचा प्रकार समान दिसतो. दिसतानाच आपल्याला हे दिसताना समान दिसतात. म्हणजे या पद्धतीनं एकरूप कोनांच्या जोड्या संगत कोनांच्या इथं 4 तयार होतात. छेदिकेच्या एकाच बाजूस आणि दिसताना आपल्याला दिसणारे कोपरे समान दिसतात. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला वेगळ्या मार्कमध्ये कोन सी असाच दिसणारा कोन जी. आता तुम्हाला ह्या 2 जोड्या लक्षात आल्या की साहजिकच उजव्या बाजूच्या पण अशा पद्धतीच्या 2 जोड्या लक्षात राहतील. आपण हे क्लुप्तीनं लक्षात ठेवू. हे झाले संगत कोन. संगत कोनांच्या एकूण 4 जोड्या तयार होतात आणि संगत कोन एकरूप असतात. इथं मी लिहून दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आता पाहू आंतरकोन. नावातच आपल्याला ह्या कोनाची माहिती थोडक्यात मिळते. आंतरकोन म्हणजे आतील कोन. आता दोन समांतर रेषांच्या आतील कोनांची जोडी आणि छेदिकेच्या एकाच बाजूस असणारी कोनांची जोडी म्हणजे कोन सी व कोन एच. या 2 कोनांची ही एक आणि या 2 कोनांच्या जोडीला आपण आंतरकोन असं म्हणू. आंतरकोनाचा गुणधर्म आंतरकोनांच्या 2 कोनांची बेरीज 180 अंश असते. आंतरकोनांच्या जोडीची बेरीज 180 अंश असते. आता या ठिकाणी अशा आंतरकोनांच्या एकूण 2 जोड्या तयार होतात. जशी ही जोडी तयार होती तशीच या बाजूला ही एक जोडी तयार होती आणि आंतरकोनांच्या इथं 2 जोड्या तयार होतात आणि आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. या पद्धतीनं आपण या आंतरकोनांची आठवण ठेवू. आंतरकोनांच्या 2 कोनांची बेरीज 180 आणि आंतरकोनांच्या एकूण 2 जोड्या तयार होतात. आता तिसरी जोडी आपण पाहू आंतरवितक्रम कोन. इथेही आंतरवितक्रम कोन. आंतर आतील आपल्या माहितीसाठी आंतर म्हणजे आतील आणि वितक्रम कोन म्हणजे विरुद्ध बाजूचे. मग आता या ठिकाणी पुन्हा एकदा आंतरवितक्रम कोनांच्या तशाच 2 जोड्या तयार होतात, पण मात्र ह्याचा गुणधर्म आहे आंतरवितक्रम कोन म्हणजेच आतील पण एकमेकांना विरुद्ध असणारे. हे बघा सी व ई हे आंतरवितक्रम कोन आहेत आणि आंतरवितक्रम कोन दिसतानाच ते एकमेकाशी एकरूप असल्याचं आपल्याला दिसून येतं.
या ठिकाणी आंतरकोणांचा गुणधर्म आहे, ते एकरूप असतात. आंतरवितक्रम कोण एकरूप असतात. अशा 2 जोड्या तयार होतात. उदाहरणार्थ कोन सी व कोन ई. तशीच दुसरी जोडी आपल्याला इथे मिळते, कोन बीचा एकरूप कोन एच. या ठिकाणी हे आंतरवितक्रम कोण आहेत. आंतरवितक्रम आतील मात्र परस्पर विरुद्ध असणारे आंतरवितक्रम कोण. आंतरवितक्रम कोण एकरूप असतात आणि अशा 2 जोड्या तयार होतात. इथं तुम्हाला मी एक कर्व करून दाखवला आणि या ठिकाणी ही प्लेन बी व एचची जोडी इथं लिहिलेली आहे या पद्धतीनं. आता पाहू बाह्य वितक्रम कोण. इथेही नावावरून आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. बाह्य वितक्रम कोण समांतर रेषांच्या बाहेर असणारे पण विरुद्ध बाजूला असणारे. आता त्यांच्या आकारावरून पण आपल्याला लक्षात येतं की ही असावी बाह्य वितक्रम कोणांची एक जोडी. बाह्य वितक्रम कोणांची एक जोडी. तशीच आपल्याला आणखी एक जोडी बाहेरच्या बाजूला मात्र छेदिकेच्या विरुद्ध अंगास, वितक्रम म्हणजे विरुद्ध बाजूला, कोन ए चा वितक्रम कोन जी. कोन जी. बाह्य वितक्रम कोणांच्या तशाच 2 जोड्या तयार होतात. बाह्य वितक्रम कोणांच्या एकूण 2 जोड्या तयार होतात आणि बाह्य वितक्रम कोणसुद्धा एकरूप असतात. बाह्य वितक्रम कोण एकरूप असतात. आपल्याला ठळकपणे प्रत्येक कोणाची मी इथं आकृती काढून दाखवली आहे, कारण हे या कोणांच्या जोड्या आपल्याला पूर्ण प्रकरणभर नव्हे तर पूर्ण भाग 2मध्ये केव्हाही उपयोगी पडू शकतात. पूर्ण बेसिक आहे, तर आपल्याला हे पक्क नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे. पाहूया आपण पुढच्या जोड्या. आता पाहतो आपण विरुद्ध कोण. 2 समांतर रेषा व छेदिकेमधील विरुद्ध कोणांची जोडी. आता या ठिकाणी विरुद्ध कोण ही संकल्पना आपण इथंपर्यंत पण लक्षात घेऊ शकतो. जशी इथं सेम कंडिशन तयार झाली, 2 रेषा एकमेकीला छेदल्यात आणि विरुद्ध कोणांच्या जोड्या तयार झाल्यात. आता 2 समांतर रेषा व छेदिकेमध्ये आपल्याला एकूण 4 विरुद्ध कोणांच्या जोड्या भेटतात. विरुद्ध कोणांच्या 2 समांतर रेषा व छेदिकेमध्ये 4 विरुद्ध कोणांच्या जोड्या तयार होतात. आता विरुद्ध कोण आपण लक्षात घेऊ एकमेकाच्या विरुद्ध असणारे. आता फक्त एवढ्याच बाबीवरून आपल्याला लक्षात येतं विरुद्ध कोण. ह्याचा विरुद्ध कोण म्हणजे ह्याला आपण परस्पर जर एकमेकावर जुळवायचं म्हटलं तर हा ह्याच्यावर तसाच तंतोतंत जुळतो. ह्याला म्हणू आपण विरुद्ध कोणाची जोडी. तशीच कंडिशन कोण ए व कोण सीसाठी होते. कोण ए व कोण सी ही झाली विरुद्ध कोणांची जोडी. या पद्धतीनं सेम कंडिशन आपल्याला या 2 रेषांच्या बाबतीत पण मिळू शकते. हे पहा, कोन एफ आणि कोन एच ही एकमेकांची विरुद्ध जोडी. तशीच परिस्थिती कोन ई व कोन जीसाठी. विरुद्ध कोण एकरूप असतात. आपल्याला यांच्या आकारावरून पण लक्षात येतं की विरुद्ध कोण एकरूप असतात. विरुद्ध कोण एकरूप असतात आणि एकाच क्रॉस ठिकाणी ह्या 2 जोड्या तयार होतात. आपल्याकडं 2 समांतर रेषा व एक छेदिका, त्यामुळं विरुद्ध कोणांच्या एकूण 4 जोड्या तयार होतात. विरुद्ध कोणांच्या एकूण 4 जोड्या तयार होतात. या आकृतीमध्ये आपण ह्या विरुद्ध कोणांच्या जोड्या अभ्यासतोय. आता पाहू रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडी म्हटलं की आपल्याला लक्षात ठेवायला एक सोपं, मी मुद्दामच इथं एक अर्धा गोल काढून दाखवलेला आहे. रेषीय जोडीतील कोण म्हणजे अर्धा गोल. या अर्ध्या गोलात येणारे 2 कोण म्हणजे एका सरळ रेषेवर एका छेदिकेने केलेली एक कोणांची जोडी. अर्ध्या गोलानं तयार केलेली एक कोणांची जोडी आणि ह्या 2 कोणांचं मिळून माप. आता बघा, एका सरळ रेषेवर एका छेदिकेने केलेली कोणांची जोडी आहे, तर एका सरळ रेषेवर तयार होणारे म्हणजे सरळ कोण. मग सरळ कोणाचं माप आहे आपल्याकडे 180. ह्या दोन्ही कोणांना मिळून कोणांची बेरीज होते 180. यावरून आपल्या लक्षात राहील की रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 अंश असते. आपण ही ठळकपणे आकृती लक्षात घेऊ.
इथे आपल्याला एकूण एका रेषेच्या बाबतीत एक रेषा आणि त्याच्यावर काढलेली छेदिका, यामुळे आपल्याकडे इथे एकूण 4 जोड्या तयार होतील. आणि 2 समांतर रेषा व छेदिका घेतली तर एकूण आपल्याला अशा 8 रेषीय जोडीतील कोणांच्या जोड्या माहीत होऊ शकतील. आपण इथं मी तुम्हाला कळावं म्हणून एक नॉमिनल 2 कर्व काढून दिलेत की तुम्हाला एक जोडी इथे लक्षात येते, ही एक जोडी लक्षात येते. अशाच पद्धतीनं आपण आणखी पण जोड्या इथं लिहिलेल्या आहेत किंवा तयार करू शकतो. हे बघा, कोन डी व सीचा पण एक अर्धा गोल होऊ शकतो. टोटल विचारात घेतला तर आपण टोटल एक वर्तुळ तयार होतं. पैकी आपण हा अर्धा गोल होऊ शकतो, हा अर्धा गोल होऊ शकतो, हा अर्धा गोल होऊ शकतो. असे कोन डी व ए ही एक रेषीय जोडीतील कोणांची जोडी, दोघांची बेरीज 180. इथे या रेषेच्या बाबतीत तयार होणाऱ्या 4 रेषीय जोडीतल्या कोणांच्या जोड्या मी इथं तयार करून दिल्यात. आणि या ठिकाणी तयार होणाऱ्या कंडिशनमधल्या रेषीय जोडीतील कोण या ठिकाणी मी इथं खाली लिहून दिले आहे. आता माझ्या मते तुम्हाला खूप छान लक्षात आलं असावं रेषीय जोडीतील कोणांच्या जोड्या. रेषीय जोडीतील कोणांच्या जोडीचे माप कायम 180 अंश असते, जसे की आंतरकोणांची बेरीज 180 असते. या ठिकाणी मी तुम्हाला कळावं म्हणून इथं 2च दाखवलेले आहेत, पण इथं एकूण 8 तयार होतात लिहिलेले आहेत. आपण इथं खूप गर्दी व्हायला नको, समजायला पटकन डोळ्यात भरावं म्हणून मी एवढ्याच फक्त कर्व करून दाखवलेला आहे. आपण हे लक्षात घेण्यासाठी या पद्धतीनं आपण असं लक्षात घेऊ शकतो. ही झाली आणखी एक रेषीय जोडीतील कोणांची जोडी की जिचं या ठिकाणी मी कोन एफ व ई किंवा ई व एफ क्रम खालचा वरचा असा काही चालू शकतो, एफ व ई किंवा ई व एफ या पद्धतीनं. ठीक आहे, आता आपण पुढच्या याच कोणांच्या जोड्यांचा अभ्यास करून याच प्रकरणातली सराव संचामधली उदाहरणं सोडवायची आहेत. ते आपण आता पुढच्या तासाला पाहू. आज आपण ह्या कोणांच्या जोड्या अभ्यासलेल्या आहेत, तर आपण स्वतः वेगवेगळ्या कोणांची नावं घेऊन याच 6 प्रकारच्या कोणांच्या जोड्यांचा आपण सराव व्हावा म्हणून नावं बदलून आपण हा लिहायचा प्रयत्न करायचा आहे. किमान वेगवेगळ्या 5 आकृत्या काढून, आता उदाहरणार्थ रेषीय जोडीतील कोण घेतले तर इथे नावांचा क्रम बदला, नावं बदला आणि अशाच कोणांच्या जोड्या तुम्ही लिहायचा सराव करा. अशाच पद्धतीनं या 6ही कोणांच्या जोड्यांचा अभ्यास आपण सरावामध्ये करा, जेणेकरून तुम्हाला ते परफेक्ट लक्षात राहील. ठीक आहे, आपण थांबू. विविध आकृत्या काढून वेगवेगळ्या कोणांच्या जोड्यांचा सराव करा.